नमस्कार. त्यानंतर आम्ही ठरवलं, की आपण उमरेडला जायचं. का? कारण भरपूर लोकांनी सजेस्ट केलं होतं, की तिथे एक डॉक्टर आहे, खूप छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूरपेक्षा उमरेड हे आम्हाला जवळ पडत होतं. म्हणजे अर्धा डिस्टन्स समजा. नागपूर इथून 50 किलोमीटर पडतं, तर उमरेड आम्हाला 20-22 किलोमीटर पडत होतं. म्हणून मग आम्ही डिसाईड केलं, की ठीक आहे आपल्याला टू व्हीलरने जायचं आहे. आपल्याकडे गाडी नाहीये, बसेसचा प्रॉब्लेम राहतो. म्हणून मग आम्ही उमरेडचं ट्रीटमेंट ठरवलं. तर त्यात आम्ही डॉक्टर ज्या होत्या लेडीज होत्या गायनिक होत्या. मला त्या डॉक्टरचं नाव सांगायचं नाहीये. कारण पुढे तुम्ही जेव्हा माझे ब्लॉग बघाल, तर त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की नाव का नाही सांगितलं. तर त्यांच्याकडे गेलो. त्यांनी व्यवस्थित चेकअप केलं. सगळ्या गोष्टी सोनोग्राफी करायला लावली मला 3rd महिन्याची आणि मेडिसिन वगैरे म्हणजे जे ट्रीटमेंट आहे ते चालू झालं. आणि दर महिन्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगायच्या त्या मला. पण जसजसे दिवस गेले, तसतसे कॉम्प्लिकेशन्स वाढत गेले. ते काय होते ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद.